नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेगा व्लॉगमध्ये। कसे आहात? बाप्पाच्या कृपेने सर्व ठीकच असाल। तर मंडळी, आम्ही चाललो आहोत गावी, म्हणजेच माझ्या गावी कुडाळला। तर आम्ही ठाण्याला आहोत आत्ता, ट्रेनची वाट बघतोय। ट्रेन थोडी लेट आहे, 15-20 मिनटं लेट होती। आणि मंडळी, माझे व्हिडिओ पण यायला थोडे लेट झालेत, कारण मला थोडासा वेळ झाला एडिटिंग आणि सर्व करायला, त्यामुळे माफी असावी। सो मी हा व्हिडिओ टाकते पहिला, जो आम्ही ठाण्यावरून ट्रेन पकडणार होतो कोकण कन्या। तर ती गाडी थोडी लेट होती आणि आरू इकडे थोडा मस्ती करतोय। तर ताई आणि आम्ही सगळे चाललो आहे गावी कुडाळमध्ये। तर ट्रेनची वाट बघते। तर फायनली मंडळी, आम्ही ट्रेन पकडली आहे इथून ठाण्यावरून। बघू शकतात तुम्ही ट्रेनमध्ये। ॲक्च्युली तिकीट हे आमच्या RAC असल्यामुळे एका सीटवर 2 जण असं होतं, आणि आरू थोडासा हे करायला लागला, कारण खूप टाईम नंतर त्याने पहिल्यांदाही ट्रॅव्हलिंग केलं होतं, असं फर्स्ट टाईम आहे। मग मोबाईल देऊन थोडंसं त्याला शांत केलं आणि छान बसला आहे आवीकडे तो। आवीचं पण फर्स्ट ट्रॅव्हलिंग आहे हे गावचं। सो आम्ही चाललो आहे कुडाळला। तर मंडळी, आम्ही पोचलो आहे आत्ता संगमेश्वरला। सकाळचे 6 वाजलेत। ट्रेनचा खूप सारा आवाज, थोडीफार झोप आम्ही काढली आहे, जास्त पण असं झोपायला मिळालं नाही आहे खरं तर। सकाळ झाली आहे मंडळी, बघू शकतात। कोकणातलं हे वातावरण एकदम खूपच मस्त, असं भारी वाटतंय बघून। छान हिरवेगार झाडं आणि मस्त गारवा, खूप छान वाटतंय। आम्ही आता थोड्या वेळाने रत्नागिरीला पोचू। तर मंडळी, आम्ही फायनली आत्ता इथे रत्नागिरीला पोचलो आहे। हे रत्नागिरी स्टेशन आलं आहे। कोकणात जायची ओढ खूप वेगळीच आहे, ते फिलिंग वेगळं आहे।
प्रकारे हे रत्नागिरी स्टेशन आम्ही मागे सोडतोय आणि पुढे चाललोय आम्ही कुडाळच्या स्टेशनला. तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण किती भारी आहे आणि मस्त वाटतंय. कसलं भारी, वाव. डोंगर खूप छान, थोडं धुकं पण आहे त्यामुळे मस्त वाटतं एकदम. मंडळी येवा, कोकण आपलोच असा. तर मंडळी, आपण आता पोचलो आहोत फायनली कुडाळ स्टेशनला. कुडाळला उतरलो आपण. आरूला मी घेऊन इथे उभी आहे. अभि तिकडे बॅग्स घेतोय. ताई आहे सोबतच. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इथेच थांबवूया. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय. तुम्ही तुमची काळजी घ्या मंडळी.